नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 29 जानेवारी 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। नीट पीजी संदर्भात डोमासाइल बेस जे काही रिझर्वेशन होते किंवा आदिवास प्रमाणपत्राच्या आधारावर विद्यार्थ्यांना जे काही आरक्षण पीजीच्या ॲडमिशनसाठी मिळत होते ते सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवलेलं आहे। म्हणजे ते आरक्षण आता बंद झालेलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि नीट यूजीच्या विद्यार्थ्यांवर याचा कसा परिणाम होणार आहे याविषयी डिटेल डिस्कशन घेणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन ठरत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे काही पीजी म्हणजेच MBBS झाल्यानंतर विद्यार्थी जे काही MD MS करण्यासाठीची नीट पीजी एक्झाम देत होते आणि त्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जे काही राज्याचे डोमासाइल बेस रिझर्वेशन जे होते म्हणजेच डोमासाइलच्या आधारावर विद्यार्थ्यांना राज्यामध्ये काही सीट राखीव ठेवण्यात येत होत्या, त्या सीट राखीव ठेवणं असंवैधानिक असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे, त्याचबरोबर नीट पीजीच्या सीट कशा प्रकारे असतात, त्याचबरोबर याचा इफेक्ट नीट यूजीच्या विद्यार्थ्यांवर कसा होणार आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण पॉइंट टू पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। त्याचबरोबर नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रक्रिया होईपर्यंतचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। पीजीच्या सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतात, दोन प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रिया असतात। यूजीमध्ये पण तशाच प्रकारची सिस्टीम आहे आणि पीजीमध्ये पण तशाच प्रकारची सिस्टीम आहे। यूजीमध्ये काय फरक आहे, नीट यूजीमध्ये म्हणजेच MBBSच्या ॲडमिशनसाठी स्टेट कोट्याकडे 85% सीट राखीव असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात त्या 15% सीट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे राखीव असतात। परंतु पीजीचं आपण जर बघायला गेलं तर 50% सीट ह्या स्टेट गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात आणि उर्वरित 50% सीट ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात। आता पीजीच्या ॲडमिशनच्या वेळेस जसं नीट यूजीमध्ये 85% सीट ह्या त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्यामधून राखीव ठेवल्या जातात, तसंच पीजीला सुद्धा 50% सीट ज्या होत्या त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत होत्या। परंतु त्या सीट राखीव ठेवण्यावर काही जणांनी आक्षेप नोंदवला होता आणि हे जे काही प्रकरण आहे ते पंजाब आणि हरियाणा हायकोर्टामध्ये गेला आणि पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने असा निर्णय दिला की स्टेट कोट्याच्या पीजीच्या ज्या काही सीट आहेत त्या राखीव ठेवणं, स्टेटच्या विद्यार्थ्यांना डोमासाइल बेसवर राखीव ठेवणं हे असंवैधानिक आहे, हे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असा निर्णय देण्यात आलेला होता। आणि नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की डोमासाइल बेस जे काही रिझर्वेशन आहे ते असंवैधानिक आहे, ते आता बंद झालेलं आहे पीजीच्या सीटसाठी। यूजीमध्ये 85% स्टेट कोटा तसाच चालू राहणार आहे आणि 15% ऑल इंडिया कोटा पण चालू राहणार आहे, परंतु पीजीच्या बाबतीत हे आरक्षण डोमासाइल बेस बंद केलेलं आहे। आता नेमकं राज्य याच्यामध्ये काय करत होते की आपल्या हक्काच्या ज्या काही 50% सीट आलेल्या होत्या त्यामध्ये फक्त राज्यातील विद्यार्थ्यांनाच कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी मेरिटवर ॲडमिशन मिळत होतं आणि ऑल इंडिया कोट्यातून यायचं एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या राज्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोटा हाच मार्ग होता आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणावर असत। त्यामुळं जर एखादा आपण उदाहरणादाखल असं म्हणूयात की उत्तर प्रदेशचा एखादा विद्यार्थी आहे, त्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल पीजीसाठी, एखाद्या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यापुढे ऑल इंडिया कोटा हाच एक मार्ग होता। ऑल इंडिया कोट्याच्या 50%च्याच कोट्यातून तो येऊ शकत होता आणि बाकी स्टेटचे जे 50% सीट राहिलेल्या होत्या त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच राखीव राहत होत्या। परंतु आता हे आरक्षण हटवल्यामुळं संपूर्ण ज्या काही सीट आहेत त्या मेरिट बेसवरच आता या ठिकाणी भरणार आहेत। आता हे जे काही डोमासाइल बेस रिझर्वेशन सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलेला आहे याचा कॅटेगरीच्या रिझर्वेशनवर काही परिणाम होणार आहे का, तर नाही। कॅटेगरीचं रिझर्वेशन जशाच तसं राहणार आहे, कॅटेगरी वाईज सीटचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन असणार आहे। परंतु एखाद्या विद्यार्थ्याकडे त्या राज्याचं डोमासाइल असल्यामुळे त्या राज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला कमी मेरिटवर सुद्धा ॲडमिशन मिळू शकतं, ही जी काही परंपरा त्या ठिकाणी चालू होती त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने आता बंदी आलेली आहे। तर अशा प्रकारचं हे संपूर्ण प्रकरण आहे। आता याचा इफेक्ट नीट यूजीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय होऊ शकतो, तर याचा इफेक्ट जे आहे की पीजीला जसं
स्टेट कोट्याच्या ज्या सीट राखीव ठेवण्यात येत होत्या त्या आता राखीव ठेवल्या जाणार नाहीत। त्याच्यामुळं मेरिट जे आहे विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन जी करायची आहे, तुमचं जर MBBSचं शिक्षण झालं आणि पुढे तुम्ही PG करू इच्छित असाल तर तुमचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी ऑल इंडिया लेवलच्या संपूर्ण मुलांसोबत असणार आहे। पहिले काय व्हायचं की स्टेट कोट्याच्या 50% सीट असायच्या, त्या 50% सीटमध्ये कॉम्पिटिशन ही स्टेटच्या विद्यार्थ्यांमध्येच त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज व्हायचं, परंतु आता हे डोमासाईल बेस रिझर्वेशन गेल्यामुळे आता विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन हे ऑल इंडिया लेवलवर त्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्याला कॉम्पिटिशन जे आहे तर कुठल्याही राज्यातील एखाद्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचं त्या ठिकाणी असू शकतं। आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नीट UGच्या मार्क्सच्या आधारावर MBBSसाठी बाहेरच्या राज्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा अदर स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधून त्यांनी MBBS करण्याचा निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्रातला एखादा विद्यार्थी जर उत्तर प्रदेशमध्ये MBBS करण्यासाठी गेला किंवा कर्नाटकामध्ये MBBS करण्यासाठी गेला किंवा तेलंगणामध्ये MBBS करण्यासाठी गेला तर त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आता सोपी झालेली आहे। ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा PGसाठी ॲडमिशनला येऊ शकतात, कारण डोमासाईल बेस जे काही रिझर्वेशन आहे ते पूर्णतः आता बंद करण्यात आलेला आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी हा निश्चित फायदेशीर निर्णय ठरणार आहे आणि स्टेटमधलं जे काही सीटचं रिझर्वेशन होतं ते आता कमी करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये MBBS केलं तर त्यांना PGसाठी ऑल ओव्हर इंडियासोबत कॉम्पिटिशन त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि एखादा विद्यार्थी बाहेरच्या राज्यामध्ये जर MBBSसाठी गेला तर त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये येण्याचा PGसाठी मार्ग आता थोडासा सुकर होताना आपल्याला पाहायला मिळतात। याचे दोन्ही बाजूचे फायदे आणि तोटे वेगवेगळे आता न्यूज वेब पोर्टलवर आपण पाहतो, वेगवेगळ्या YouTube चॅनलवर सुद्धा याचा ॲनालिसिस येतात। या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या आपण या चॅनलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही काउन्सिलिंग प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी घेतो। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी नीट UG 2025चा जो काही ऑनलाईन कोर्स आहे तो परचेस करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑफलाईन काउन्सिलिंग कोर्सेसमध्ये सहभागी व्हायचं आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा नीट UG 2025चा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतची जी काही प्रक्रिया आहे ती आमच्यामार्फत ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे व्हॉट्सअप नंबर त्याचबरोबर कॉलिंग नंबर दिलेले आहेत। ते दोनच जे नंबर आम्ही दिलेले आहेत ते दोनच नंबर आमचे ऑफिशियल नंबर आहेत। या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलाही तिसरा नंबर या ठिकाणी नाही, त्यामुळे त्या नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।